व्यक्त करत असतात, हो की नाही? बरं, या गप्पा सुरू असताना आता काही प्रश्न विचारूया. दोघांची उत्तरं जर समान आली तर बक्षीस मिळणार. घ्या, यामध्ये दोघांनाही प्रश्न विचारणार, दोघांची उत्तरं समान म्हणजे अचूक आली तर त्यांना बक्षीस मिळत जाणार. बरोबर उत्तराला 500 रुपयाचं बक्षीस. दोघांचं समजा कधी घरात भांडण झालं तर आधी दोघांपैकी कोण नमतं घेतं? माझ्या मनात उत्तर तयार आहे. माझं एक उत्तर लिहिलं असतं तर मी सगळी बरोबर आली असती या प्रश्नावर. दाखवा आजोबा. मी स्वतः आजोबा है ना? का हो असं आजी? काय म्हणजे तुम्ही नाही कधी? हा, आपण नमतेपणा घ्यायचंच नाही ना. हा, काय होऊ द्या. व्हेरी गुड. चला, पहिलं उत्तर बरोबर आलं, अभिनंदन. लग्नानंतर पहिल्यांदा कुठे फिरायला गेले होते? लग्नानंतर पहिल्यांदा कुठे फिरायला गेले होते? दाखवा आजोबा. चिपळूण. अभिनंदन. तुमच्या लग्नाची तारीख लिहा. लग्नाची तारीख. 15/3/58. 15 मार्च. अभिनंदन. आजोबांच्या मैत्रिणींची नावं लिहा. मैत्रिणींची? शाळेतल्या. तुमच्या हायस्कूलची मैत्रिणी, शाळेतल्या मैत्रिणी, अशी कोण असेल तिचं नाव लिहा. बिंदास लिहा. बिंदास लिहा. या घरी बघ. माझी कोणी मैत्रीण नाही. नाही आजी, तुम्ही आता एक्सप्लेन इतकं गोड केलं ना. तुमच्या हायस्कूल मधली, तुमच्या शाळेतली. बिंदास लिहा. आणि मग आजोबा इथेच स्टुडिओत, घरी येतो गंमत करतो. पुढचा प्रश्न. पहिला सिनेमा कुठल्या चित्रपटगृहात बघितला होता? थिएटर. वा, डायना. अभिनंदन. 4 उत्तरं बरोबर आली. आणि आता 5वा कठीण प्रश्न विचारतो, थांबा. चौपाटीवर जेव्हा जेव्हा फिरायला गेलात सगळ्यात जास्त वेळा कुठला पदार्थ खाल्ला? त्या भेळवाल्याचं नाव लिहा. आता भेळवाल्याचं नाव कसं लिहिणार? तो प्रश्न आहे खरा. लिहा, न बघता लिहा. हा, माहित नाही. हा, आपलं खरं लिहिलेलं बरं. आजीने काय लिहिलंय बघू. भैया लिहिलं होतं तेवढ्यात. प्रश्न होता, चौपाटीवर जेव्हा जेव्हा गेले सगळ्यात जास्त वेळा कुठला पदार्थ खाल्ला? उत्तर आहे भेळ. अभिनंदन. आणि 5ही प्रश्नांची उत्तरं बरोबर आल्यामुळे 2500 रुपयाचं बक्षीस आजींना मिळालं. अभिनंदन. सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. काय गो? हा, काय झालं? काय झालं? काय आले, मी निकाल लावून आली. हो, पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई, मी चांगलं सुनावून आली आहे.
त्या तिची बाजू घेत होत्या, पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं आता. चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं. अहो पण आईच म्हणली काय तिची, पटला काय तिका? मला माहिती. आई, मी तुम्हाला नंतर फोन करते. हो चालेल. आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्या? नेहा आले. आई मी येते. हो काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.